भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसने बुलढाणा तहसील कार्यालयासमोर केले जोडे मारो आंदोलन। भाजपाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी व कष्टकऱ्याबद्दल केलेल्या बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच सर्व नागरिकांच्या मनात असलेला असंतोष लक्षात घेता भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांचेवर कठोर कारवाई करण्यात येऊन अशा बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज 30 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। सदर आंदोलन बुलढाणा शहर व तालुका काँग्रेस अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, ज्यात मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली। मस्ती आलेला बबन लोणीकर हा शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचा बाप काढतो आणि तो म्हणतो की सरकार तुमचा बाप आहे, सरकार तुम्हाला कपडे देतं, मोबाईल देतं, तुमच्या आईला वडिलांना पैसे, शेतकऱ्यांना पैसे, प्रत्येक व्यक्तीला पैसे हे सरकार देतं। तर त्याचा बाप सरकार असेल, परंतु आमचा बाप हा शेतकरी मायबाप आहे। या बबनराव लोणीकर याची मस्ती काँग्रेस उतरल्याशिवाय राहणार नाही। हा जर बबन कधी बुलढाण्यात कधी आला तर आम्ही त्याचे कपडे काढल्याशिवाय राहणार नाही, ही त्याला चेतावणी आहे। तसेच भाजपचा दररोज उठसूट एक आमदार काही ना काही, खासदार काही ना काही बोलत आहे। या जे पाळलेले जे त्यांचे काही आमदार आहेत हे कुत्र्यासारखे भुकत आहेत। एकीकडे नितेश राणे काही बोलतोय, समाजात तेढ निर्माण करतोय। आता 2-4 दिवसा अगोदर किडीत सोमय्या आमच्या या गावात येऊन गेला आणि भोगे उतरवण्याची भाषा करून गेला। हे वारंवार रावसाहेब दानवे यांनी पण शेतकऱ्यांना शिवीगाळ केली। प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी प्रत्येक आठवड्यात यांनी हे पाळलेले कुत्रे हे शेतकऱ्यांच्या विरोधात, सर्वसामान्यांच्या विरोधात, बेरोजगारांच्या विरोधात जातीय तेढ निर्माण करण्याच्या बाबतीत हे भुकत असतात। यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला सरकार म्हणून तुम्ही आज बसलेला आहात, तर सरकार म्हणून आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता, बेरोजगारांच्या बाबतीत काय करू शकता हे करा। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत यांचं कुठलं ना कुठलं वक्तव्य असतं। या अशा या भाजपच्या आमदारांना आमची ही चेतावणी आहे। हा मस्ती आलेला जो आमदार आहे तो जर कधी आज बुलढाण्यात इथं आला तर काँग्रेस त्याचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही, ही त्याला चेतावणी नाही, हे चॅलेंज आहे। मस्तावलेला आमदार बबन लोणीकर याने शेतकऱ्यांविषयी निषेधार्ह असं वक्तव्य केलं। अक्षरशः शेतकऱ्यांना शिव्या देण्याचं पाप शेतकऱ्यांच्या भरोश्यावर निवडून आलेला भरपूर मंठ्याचा आमदार बबन लोणीकर याने केलेला आहे। याचे आका याचे बाका शेतकऱ्यांच्या भरोश्यावर निवडून आले, शेतकऱ्यांच्या भरोश्यावर, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले, प्रधानमंत्री झाले, कोणी मुख्यमंत्री झाले। संस्काराचे बीज पादळणारं, संस्काराचे ज्ञान देणारं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचं असेच लोक यांनी पैदा केले का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। यांच्यात थोडीशी तरी शिल्लक राहिली असेल तर यांनी भाजपचा मस्ताडलेला आमदार बबन लोणीकर याला आपल्या पक्षातून निष्कासित करायला पाहिजे, निलंबित करायला पाहिजे आणि त्याचा तात्काळ आमदारकीचा राजीनामा घ्यायला पाहिजे। परंतु सत्तेच्या मस्तीत पुरवलेला भारतीय जनता पक्षाने असं कुठलंही या ठिकाणी केलेलं नाही। म्हणून यांची शेतकऱ्यांप्रती किती आस्था आहे आणि किती संवेदनशीलता आहे हे सर्व महाराष्ट्र बघतोय, संपूर्ण देश बघतोय। बबन लोणीकरला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की बाबा तू जे कपडे घालतो ते शेतकऱ्यांच्या जीवावर घालतो, तू जे जेवण करतो, रोज खातो ते शेतकऱ्यांच्या जीवावर खातो। यापुढे जर तुला अशीच परिस्थिती तुझ्या अंगात असेल तर तुला दुसऱ्या पद्धतीनं काँग्रेसच्या स्टाईलनं उत्तर देण्यात येईल। आजच या निमित्तानं बबन लोणीकरला या ठिकाणी सांगणं आहे।